जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त 3 दिवस चाललेल्या कार्यक्रमांमध्ये आज सकाळी 7 वाजता बनकर फाटा या ठिकाणी रोज मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी भागातील जनतेसाठी स्टेनलेस स्टीलच्या डब्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी जवळपास 2000 डब्यांचे वाटप झाले। यावेळी सर्वसामान्य जनता काय म्हणते आमदार शरददादा सोनवणे यांच्याबाबत पाहूया। शरददादा सोनवणे यांनी आम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने डबे दिले, त्यांना धन्यवाद, त्यांना हार्दिक शुभेच्छा। आम्हाला डबे वाटले त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि वाटप केले। दादा अशीच सेवा करजा आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही अशीच गरिबांची सेवा करजा, देव तुमचं भलं करेल। दादा तुम्ही अशीच सेवा करीत राहा, गोरगरिबांना दान धर्म करीत राहा, तुमचं कल्याण होईल, तुमचं भलं होईल। मला डबा दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद। डबा दिल्याबद्दल अभिनंदन। दादा सोनवणे हे जुन्नर तालुक्याचे उत्कृष्ट आमदार आहेत आणि चांगलं कर्तृत्व आहे त्यांचं। डबे दिल्याबद्दल त्यांच्याबद्दल हार्दिक अभिनंदन। काय नाही, दादांचं कार्यभाग चांगला आहे जुन्नर तालुक्याच्या बाबतीत आणि आदिवासी भट्ट्याकडे चांगलं लक्ष आहे। दादा आमदार झाल्यापासून बरेचसे काही कामं झाले, मोठी कामं केली त्यांनी आणि दादाने गेले मला वाटतं 5 वर्षापूर्वी पण डबे वाटपाचा कार्यक्रम केला होता। पण इथं मी नव्हतो तेव्हा या वर्षी कामाला आलो, डबा भेटला, आभारी आहे। दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शिवाजी क्रीडे रिंगोर दादांचं एक कर्तव्य खूपच चांगलं आहे। दादांना पुढच्या दादा मंत्रिपदावर गेले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। दादांचं कार्य खूपच चांगलं आहे। माझ्या डिंगोरे गावच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। दादांनी आज डबे वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे, हा एकदम गरिबांसाठी आहे आणि तो खूप सुंदर कार्यक्रम आहे। दादांचं कर्तृत्व खूप चांगलं आहे। दादा असेच गरिबांच्या पाठीशी आयुष्यभर उभे राहतील एवढं मी दादांना आशीर्वाद। सोनवणे यांचं कार्य खूप छान आहे। या 2019ला इतकेच आमदार होते आणि सर्वसामान्यांच्या दरवेळेस ते मदत करत असतात, तळागाळामध्ये पोचलेले आहे। यावेळेस कोणी किती काय केलं, 2019ला आमदार तेच होणार, सर्वसामान्यांपर्यंत ते पोचत आहे दररोज आणि ज्या गरजेच्या गोष्टी आहे तेच वाटत आहे। फुकट पैशाचा वाह्यात वापर करत नाही, जिथं गरज आहे तिथं सर्वसामान्यांपर्यंत पोचत आहे आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या समवेत आहेत। फक्त आणि आमदार तेच होते 2019ला। दादांना शुभेच्छा एवढाच आहे, त्यांचं असत बरोबराटीचं आयुष्य राहू, त्यांच्या सर्व जनता मदतीला येणार आहे 2019। दादांनी गोरगरिबांना डबे वाटले, त्यांना हार्दिक शुभेच्छा। डबे वाटले, दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। तुम्ही आमची गरिबांची सेवा करीत राहा, परत तुम्ही आमदार व्हाल। तालुक्यातला नसून मी तरी दादांनी चांगलं काम केलं, लोकांना डबे वाटले, याबद्दल दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही कुठल्या तालुक्यातले? अकोला तालुका। आता या तालुक्याचे आमदार एवढं चांगलं काम करतायत, काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल? लोकांना चांगलं डबे बिबे दिले, चांगल्या लोकांमध्ये आनंद निर्माण झाला, याबद्दल हार्दिक शुभेच्छा दादांना। दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हे दादांनी आता डबे वाटतात, त्या काय वाटतं तुम्हाला? दादा डबे वाटतात, आनंद होते। त्यांनी अशीच गोरगरिबांची सेवा करत राहावा, त्यांना आमच्याकडून भरभर म्हणजे खूप खूप त्यांना आशीर्वाद। हा कार्यक्रम आम्हाला योग्य वाटला आहे आणि लोकांमध्ये जरा उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। दादा तुम्ही असंच गोरगरिबांची सेवा करीत राहा, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत आणि राहू पण असे चांगले काम करण्याची त्यांना संधी मिळो। मी शैला प्रभाकर पोटे, पिंपरी पेंढार राहणार। हे आमच्या गावचे आमदार असल्यामुळं आमच्या हार्दिक शुभेच्छा।
त्यांना कोट्याईदी सर्वांतर्फे माझ्या ग्रुपतर्फे हार्दिक शुभेच्छा. दादांचा वाढदिवस आहे, दादांनी डबे वाटले. दादांचा वाढदिवस असल्यामुळं गरीब कामगारांसाठी व गरीब बायका शेती मजूर करण्यासाठी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे ते डबे वाटप केले जेवणाचे. त्यांना खूप अभिमान आहे सर्वात. सुलभा शंकरी सामे. आम्ही रोज कामगार म्हणून इथं कामावर येतो, म्हणून दादांनी हे डबे दिले. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा, तुम्ही असेच गोरगरिबांसाठी सेवा करीत राहा. तुमच्या पाठीमागे आम्ही सगळे आहोत. हार्दिक शुभेच्छा दादांना वाढदिवसानिमित्त. हां दादा, तुम्ही अशीच गरिबांची सेवा करत राहा व तुम्ही खासदार पदावर या असा तुम्हाला आमचा सर्वांचा फुल आशीर्वाद आहे व तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. रत्ना अनिकेत बेनके, हिवरे बुद्रुक. सोनवणे साहेब, तुम्ही गोरगरिबांसाठी एवढं डबे वाटप करून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं एवढं चांगलं स्वागत केले. त्यांनी गोरगरिबांनी तुम्हाला पाठिंबा द्यावा हीच अपेक्षा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खासदार पदावर लवकरच गोरगरिबांसाठी तुम्ही झगडावे हीच इच्छा. आता थोडं खासदार साळुंके. सोनवणे दादा यांना सांगते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा, तुम्ही अशीच गरिबांची सेवा करत राहिले तर तुम्ही मंत्रिपदावर नक्कीच असतात. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. तो मंत्रिपदावर नक्कीच आहे. या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार, शिवनेरीचा शिलेदार आमदार शरददादा सोनवणे यांनी या परिसरातील सर्व मजूर बांधवांना या ठिकाणी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं डब्याचं वाटप केलं. अतिशय आदिवासी समाजावर प्रेम असणारा हा एक आमच्या विभागातील तालुक्यातील जिव्हाळ्याचा एक आमदार यांनी आमच्या संपूर्ण कामगार संघटनेवर शेतकऱ्यांवर जे काही या ठिकाणी येऊन सर्व शेतकऱ्यांना डब्याचं वाटप केलं. त्यांचं या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना धन्यवाद देतो आणि साहेबांची पुढील कारकिर्दी अशीच पुढे चालत राहावी अशी शुभेच्छा देतो आणि याच थांबतो. साहेब जर अशीच गोरगरीब जनतेची सेवा करीत राहिले तर पुन्हा आमदार होऊन मंत्री होतील.